नमस्कार शेतकरी मित्रांनो. सततच्या पावसामुळे काय झाले, बरेच शेतकऱ्यांच्या केळीवरती आतल्या बाजूनं तेलकट स्पॉट आलेत. ह्याच्यासाठी उपाययोजना करणं वेळेवर गरजेचं आहे. तर बघा, त्यासाठी आपण एक स्प्रे घेत आहोत. त्या स्प्रेमध्ये आपण घेणार आहोत टाटा मेडा 20 मिली पंपासाठी घेत आहोत. त्याचबरोबर मेरॉन घेत आहोत 8 मिली पंपासाठी आणि त्यासोबत 2 ग्रॅम स्टेप्टोसायक्लिन. काय होणार आहे की पूर्ण काय ते बॅक्टेरियल फंगल आहे ते जाग्याला थांबणार आहे. आपण घेतलेलं माप हे 20 लिटरच्या पंपासाठी आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही मापात काय चूक करू नका आणि स्प्रे घेताना काळजी एक घ्या की मोठं फुल वापरा, कारण आपले तेलकट स्पॉट हे पूर्ण आतल्या बाजूनं आले तर त्यामुळं औषध आतमध्ये जाणं गरजेचं आहे. आणि एक अजून काळजी घ्या की आपण जे स्प्रे घेतोय तो दांड्यावरती गेला पाहिजे, कारण तांबेरा भविष्यात आपल्याला त्रास देणार आहे. ही फवारणी झाल्यानंतर 7 दिवसांना आपल्याला अजून एक फवारणी घ्यायची आहे. त्या फवारणीमध्ये तुम्हाला मेरिऑन बुरशीनाशकाच्या जागी लिक्विड रोकोचा वापर करायचा आहे. त्यांना आपल्याला रिझल्ट अतिशय चांगला भेटणार आहे व आपलं पूर्णपणे ओला करपा कंट्रोलमध्ये राहणार आहे व आपल्या उत्पन्नात ह्याचा काही परिणाम होणार नाही. आपला माल 100% एक्सपोर्टला जाणार आहे. तुमच्याही केळीवर असे स्पॉट आले तर तुम्ही हे स्प्रे घ्या व माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा व आमच्या चॅनलला फॉलो करा.